नवी मुंबईमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे। शिवसेना शिंदे गटाकडून बीजेपीवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः सागर नाईक सर, खरं तर अत्यंत गंभीर आणि पर्सनल आरोप तुमच्यावर झालेले आहेत, काय उत्तर देऊ इच्छिता? खरं म्हणजे आता तुम्ही विचारताय म्हणून मी त्याकडे माहिती देतोय। खऱ्या अर्थाने माझं नाव घेतलंय की मला माहित नाही, फक्त त्या गाडीतून माझा एक फोटो एक ठिकाणी माझा प्रसिद्ध केलेला आहे। त्या पद्धतीने मी कळतंय की मला फोन येतो की तुमचा फोटो या ठिकाणी दाखवण्यात येतोय। तर निश्चितच याविषयी मी माझ्या कायदेशीर मार्गाने त्यांना उत्तर देणारच आहे। पण अशा प्रकारे आरोप जर त्या ठिकाणी करत असतील तर त्यांनी यंत्रणेकडे तक्रार करावी, यंत्रणेला मी माझ्या पद्धतीने उत्तर देईन। वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प हा महापालिका अस्तित्वात येण्याच्या अगोदर प्रशासक काळामध्ये दिलेला हा प्रकल्प आहे। त्या माध्यमातून इतर कुठले कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतील तर आम्ही पण वेस्ट टू एनर्जी व्हावा, फक्त गॅस प्रकल्प व्हावा वेस्ट टू एनर्जीला, तर आम्ही देखील विरोध केलेला आहे। तर अशा पद्धतीने फक्त मुद्दे नाही आणि कुठला तरी मुद्दा क्रिएट करायचा राजकारण करण्यासाठी, तर अशा दृष्टीने शिवसेनेची ही ओढ चालू आहे। आणि त्या ठिकाणी जर अशाविषयी ह्या बिनबुडाचे आरोप त्या ठिकाणी करे, क्वचित मला काही वापरताना गाडी बघितली तर ती काय गाडी माझ्या हक्काची झाली किंवा माझ्या नावावर झाली किंवा मला नावावर त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून विकत घेऊन दिली की माझे ॲसेट झाले, अशा पद्धतीने कुठलं त्यांचं असेल तर ते तसं तर त्या ठिकाणी बिलकुलच नाही आहे। ते फक्त चित्र रंगवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत आणि याविषयी लोकांना दिशाभूल करण्याचं काम करत आहेत। कारण की सभागृहामध्ये कुठलाही एकही मुद्दा ते लोक हिताचा त्या ठिकाणी मांडत नाही आणि कुठला मुद्दा त्यांच्याकडे राहिलेला नाही आणि फक्त त्यांचं राजकारण टिकवण्यासाठी अशा प्रकारे राजकारण ते करत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे संपूर्ण पुरावे आहेत आणि आम्ही कोर्टात सुद्धा जाणार आहोत, तर तुम्हाला वाटतंय सिद्ध होतं? निश्चित कोर्टामध्ये मी उत्तर देईन काय द्यायचं असेल ते। अशा प्रकारे जर विरोधकांनी पर्सनल जाऊन म्हणजे जी विकास कामं आहेत ती बाजूला ठेवून पर्सनल टीका करणं कितपत योग्य तुम्हाला वाटतं? आता त्यांच्याकडे मुद्दाच नाहीये, त्यामुळे ते अशा प्रकारे गोष्टीकडे ओढ त्यांचा आहे। त्यांना कोर्टात जायचं, कोर्टात गेले असते ना आतापर्यंत, ते मीडिया ट्रायलसाठी कशाला आले असते? त्यांना माहिती आहे की कोर्टामध्ये हा कोर्टाचा विषयच नाहीये आणि फक्त बदनामी व्हावी, एक स्पेक्युलेशन तयार व्हावं, एक अफवा तयार व्हावी, एक नॅरेशन तयार व्हावं, त्या दृष्टीने ते काम करतात। ते नाव थोडी घेतात, नाव घ्यावं त्यांनी, मी बघतो मग। बदनामी प्रकरणी तुम्ही काही पुढे कोर्टात जाणार आहेत का किंवा त्यांना काही सांगणार? निश्चितच मी माझा जर अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने जर कुठलाही गुन्हा नसताना, कुठलाही आरोप नसताना त्या ठिकाणी अशा प्रकारे जर माझी बदनामी करत असतील तर मी कायदेशीर मार्गाचा अवलंब करेन। नक्कीच आता शिवसेनेविरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब हे सागर नाईक देखील करणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।